पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तर रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप आणि पापाचे कळप पळती पुढे, हे आज आपलं 14व्या अभंगातील हे दुसरं चरण आहे. कालच्या पाठामध्ये नित्य सत्यामित हरिपाठ ज्याशी आणि कळीकाळ त्याशी न पाहे दृष्टी कालचं चिंतन झालं. तर आज रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप. रामकृष्ण नामाचा उच्चार केला असताना त्याचं ते एक तप नाही तर अनंत अशा तपाच्या राशी होतात. आणि त्याचा परिणाम काय होतो, त्याची फलश्रुती काय आहे, तर त्याची फलश्रुती जेवढे म्हणून काही पाप आहेत ते पाप सर्व पळून जातात. सरळ याचा अर्थ आहे नामस्मरण केलं तर सर्व पाप पळून जातात, निवृत्त होतात, असा सरळ अर्थ आहे. पण आता प्रश्न असा आहे, रामकृष्ण उच्चार केल्यानंतर त्याचं तप होतं का? आणि तप होतं तर मग आपण उच्चारण केल्यानंतर आपलं तप होतं का? आणि आपलं जर तप होत असेल तर मग आपलं सर्व पाप पळून गेलं का? असे आपले 2-3 प्रश्न आहेत. तर पहिली गोष्ट, रामकृष्ण उच्चार एवढंच जर तप असेल, यालाच जर तप म्हणायचं असेल आणि एका नामस्मरण उच्चारण केलं असताना जर अनंतराशी तप होत असेल, तर मग शास्त्रामध्ये तपाचे लक्षणं सांगितले. तप कशाला म्हणतात, मग ते तपाचं काय करायचं, तो शास्त्रामध्ये तप सांगितलं आहे ना, आणि तपाने सगळं काही प्राप्त होतं. मग असं असताना नुसतं नामस्मरण केलं तर कसं काय तप होतं? पहिली गोष्ट, तप कशाला म्हणतात, तर तपाची गोष्ट अशी, तपती वा तापयती. तपती वा तापयती इति तपम तपहा. तर तपयती म्हणजे तापणे किंवा तापिवणे. तापणे किंवा तापिवणे. तापणे याचा अर्थ काय आहे, तापणे याचा अर्थ काय, शेक करून तापणे असं नाही अर्थ, म्हणजे तप्त होणे. अनुष्ठान करत असताना, साधनं करीत असताना जो तप्त होतो त्याला तप असं म्हणतात. तर असं आहे. पण मग आता त्याला कर्म करावे लागतात. मग तप करायचं याचा अर्थ, कोणते तप असतं ते क्लेशकारक असतं, ते कष्टदायक असतं. मग कोणते कर्म केलं मग त्याला तप म्हणतात का? कोणते कष्ट केले मग तप म्हणतात का? मग दगडं फोडले दिवसभर, माती उचलली, मग ते तप झालं का? नाही. मग त्याच्याकरता काय शास्त्र काय सांगतं, वैद क्लेशजनक कर्म तपहा. वैद याचा अर्थ वेदाने शास्त्राने विधान केलं जे क्लेशकारक कर्म आहे त्याला तप असं म्हटलं जातं. नाही तर कोणतंही कर्म असतं ते क्लेशकारकच असते का नाही, आणि शेवटी ते कर्मच असतं का नाही, मग ते तप होईल का? नाही. तर शास्त्र वैद याचा अर्थ वेदाने विधान केलं असं क्लेशकारक असं कर्म असतं त्याला तप असं म्हणतात. आणि मग तपाचं कर्म क्लेशकारक का असतं? आता तप करत असताना, अनुष्ठान करत असताना तुम्हाला व्रत करायचं. व्रत हे काय, एक तप आहे. मग अनुष्ठान काय, एक तप आहे. मग नामस्मरण करणं, व्रत करणं, उभं राहून तपश्चर्या करणं, हे सगळं कर्माशी संबंधित येतं. आणि कर्माशी संबंधित आल्याच्या नंतर तुम्हाला ते अनुष्ठानच करावे लागतात. बसणं असेल, उभं राहणं असेल, एखादं व्रत असेल, उपवास करायचा असला, वारी करायची, हे तपच आहे का नाही. मग ते चालायला त्यात क्लेशच असतात ना. मग आता व्रत करायचं काही न खाता, ते क्लेशकारकच आहे ना. ते एका पायावर उभं राहायचं, 9 दिवस नवरात्राचं व्रत करायचं, किंवा डोळे झाकून तपश्चर्या करायची, अरण्यात राहायचं. मग तिथं काय असतं, ते झोपायचं नाही, ते काही खायचं नाही, हे सगळे क्लेशकारकच असतात. क्लेशकारक जरी असले पण त्याला सगळ्याला तुम्हाला तप म्हणता येत नाही. वेदाने विधान केलं असावं, आणि त्या वेद विधानात क्लेशकारक तुमचं जे कर्म आहे, कष्ट, थोडक्यात क्लेशाचा अर्थ शारीरिक कष्ट, शरीराला कष्ट देणं
यालाच म्हणतात तप. असं तपाचं लक्षण केलं आहे. आणि तपानी काय गोष्ट आहे, तपोभिप्राप्यते अभीष्टम न साध्यम ही तपसा स्मृतः. मग तुम्ही सांगा, तपोही म्हणजे तपोभिप्राप्यते अभीष्टम. आतापर्यंत ज्यांना ज्यांना काही प्राप्त, तपे विन दैवतन दिदल्या विन प्राप्त, ज्यांना ज्यांना काही प्राप्त झालं ते काय एक प्रकारचं तपते. तुम्ही हरिपाठ पाठ केला की नाही? हरिपाठ पाठ केला, कोणी ज्ञानेश्वरीची पाठ केल्या, कोणी काही दुसरा काही अभ्यास केला, कोणी संगीत शिकला, कोणी ओव्या पाठ केल्या, मग अभ्यास केला. हे तप असतं का नाही? तप असतं. पण मग त्याला तप कसं काय म्हणतात? पहिली गोष्ट, तपोभिप्राप्यते अभीष्टम म्हणजे आम्हाला अपेक्षित असतं त्याच्याकरता तप करावं लागतं. एक अभंग पाठ करायचं म्हणली होती, त्याला त्याच्याकडे पाहिलं, वाचलं आणि झाला पाठ. असं होतं का? घोकावं लागतं की नाही? कष्ट करावे लागतात की नाही? काय वेळेला खूप कष्ट करावे लागतात. काही नाही, समजा एक 15 मिनटं वाचलं तर त्याचा अभंग पाठ होतो, काहींचा 5 मिनटातही होतो, आणि काहींच्या 4-5 मालिका फाटल्या तरी तो विसरतो. 5 मालिका फाटून त्याच्या काही तो पाठ होत नाही तो. आता ज्याच्या त्याच्या बुद्धीची पातळी राहते. पण तुम्हाला अपेक्षित प्राप्त करण्याकरता तपोभिप्राप्यते अभीष्टम न आसाध्यम ही तपस्यतः. जगात कोणतंही जगात असाध्य काहीच नाही. म्हणजे त्याला म्हणतात असाध्यम तपसा न. जगात असाध्य असं तपाला काहीही नाही. तपाने सर्व काही गोष्टी प्राप्त होतात. म्हणून दुर्भगत्वम वृथा लोके वहते सती साधने असे. दुर्भगत्वम याचा अर्थ काय आहे? त्याला म्हणतात दुर्दुष्टम भगम भाग्यम. दुर्भगत्वम नाम त्याला दुर्भाग्य म्हणतात, म्हणजे भाग्यहीन म्हणतात त्याला. असं तर वृथा लोके वहते सती साधने म्हणजे भाग्यहीन असतात ते काय करतात? खूप कष्ट करतात, खूप साधनाचं ते हे करून घेतात, त्रास करून घेतात, पण त्यांना काय ते साध्य होत नाही. त्याचं कारण काय आहे? त्याला त्याचं तसं थोडंसं भाग्याला. दुर्भगत्वम वृथा लोके वहते सती म्हणजे भाग्यहीन लोक खूप कष्ट करतात, ते साधनं सगळे करतात, पण त्यांना ते काय होत नाही. याचा अर्थ त्यांचे खंडित होतात. तात्पर्य, त्याला मागच्या जन्मातलं सहकार्य लागतं, भाग्यही लागतं थोडंसं, आणि मग तप असतं. त्याला जगात असाध्य असं काही नसतं. तपाने सर्व साध्य होतं. काय साध्य होतं? तर पहिली गोष्ट तप. याचा अर्थ तप काय असतं ते तुम्हाला परत एकदा व्याख्या सांगतो. तप असतं क्षुत पिपासादी द्वंद्व सहनम. मग आता कोणतं तुम्ही अभंग पाठ केला, मग आता अभंग पाठ केला, मग एक ओळ घोकली आणि गेला पाणी प्यायला, 2 ओळी घोकल्या आणि गेला जेवायला. असं होतं का? नाही. आता पाठ करायचं ठरवल्यानंतर भूक लागली तरी ती करावंच लागतं. वारीत चालत असतो, काय कोणतंही जे तप करतो त्या कालामध्ये त्याला क्षुत पिपासा म्हणजे त्याला भूक सहन करावी लागते, तहान सहन करावी लागते, गार सहन करावं लागतं. आता लोकाला असं वाटतं बुवा होणं फार सोपं आहे, पण बुवा होणं काही सोपं, परमार्थ करणं काही सोपं नसतं. आता आम्ही फिरायला जातो, 7 वाजता हे सगळे कांदाडी तसे झोपले असे जनावरासारखी. हे प्रापंचिक माणसं 7 वाजता 8 वाजता झोपलेली असतात, पण आपल्यासारख्याला झोपता येतं का? नाही. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पहाटे 4-4:30 वाजता उठावं लागतं, आणि 5 वाजता ते सगळे आपले लहान मुलं पण आंघोळी करतात की नाही. मग थंडी लागते का नाही? मग त्यावेळी ती आनंद आहे का तो? पण मग नित्याचं स्नान करणं हे सुद्धा एक तप सांगितलं आहे, नित्यनेम करणं हे सुद्धा एक तप सांगितलं आहे. आणि हे तप करत असताना त्याला थंडी लागली काय? आता लय गरम बोले, पात्र्यातले गरम तर होतं काय खरं नाही. मग गार कुठे? मग तिकडं कुठं त्या तो गड नाही का कुठं थंड हवेचं ठिकाण, महाबळेश्वर, तर तिकडं जाऊन राहू. असं जमतं काय? नाही चालत ना तसं. म्हणजे याचा अर्थ शीत उष्ण म्हणजे थोडक्यात क्षुध पिपासा, शीत उष्ण सहन करणं त्यालाच म्हणतात तप. आणि ह्या गोष्टी कशातही येतात.
पाठांतर करा, अनुष्ठान करा, जप अनुष्ठान करा, वारी करा, व्रत करा. याच्यामध्ये क्षुत्पिपासादी द्वंद्व सहनम, हे द्वंद्व सहन करणं त्याचंच नाव असतं तप. किंवा अशास्त्रीय मार्गेनं काय इंद्रिय शोषणम, नाही, शास्त्रीय मार्गेनं शास्त्राने सांगितलेल्या मार्गाप्रमाणे तुम्हाला काय इंद्रियांचं शोषण करणं त्यालाच तप असं म्हणतात. म्हणजे शरीराला शरीराला क्लेश होणं, इंद्रियाला क्लेश होणं, इंद्रियाचं शोषण होतं, शरीराचं शोषण होतं, मनाचं शोषण होतं. पण कशाने? शास्त्राने सांगितलं ते काम कर्म करत असताना असं करणं त्याला तप असं म्हणतात. आलं का नाही लक्षात? त्याला तप असं म्हणतात. अशा तपाच्या अनेक प्रकारच्या व्याख्या असतात. किंवा मनुष्येंद्रियानाम एकाग्रम, तर मन आणि इंद्रिय याचं मन आणि इंद्रिय हे अंतःकरणामध्ये एकाग्रवृत्ती करणं त्याला सुद्धा काय म्हणतात? तप. आणि हे तप जर केलं तर तपाने त्याला सर्व साध्य होतं. पण तपाची गोष्ट असते असं म्हणले, अंतर्मुखानी यदि खानी तपहा ततः किम. ज्याचे इंद्रिय सर्व अंतर्मुख आहेत त्याला तप करून काय उपयोग आहे? त्याला तप करून त्याला ते मुळातच तो अंतर्मुख आहे. आणि दुसरं काय ते, ना अंतर्मुखानी यदि खानी तपहा ततः किम. ज्याची इंद्रिय अंतर्मुख होतच नाहीत, सारखं बहिर्मुखच सगळं असतं, त्याला तप होतच नाही. तपहा ततः किम, त्याला तपच होत नाही. त्याला त्या तपापासून काय प्राप्त होतं? ज्याचे इंद्रिय अंतर्मुख आहेत त्याला तप करायची गरज नाही, ते त्याचं तपच असतं. आणि ज्याची इंद्रिय नांतर्मुख हे का काय बहिर्मुखच असतात ते, म्हणजे नांतर्मुखाने यदि खानी म्हणजे इंद्रिय, तर त्याला ते तप होतच नाही. मग त्याचं तप तर करतो, उदंड तप करतो, पण इंद्रिय काय त्याचे अंतर्मुख होत नाहीत. मग ते तप करून त्याला तरी काय उपयोग आहे? ज्याची इंद्रिय अंतर्मुख आहेत त्याचं तपापासून त्याला काय होतं? ते तपच असतं, त्याला वेगळं तप करायची गरज नाही. आणि ज्याची इंद्रिय अंतर्मुख होतच नाहीत, आता त्यांनी किती प्रयत्न केला आणि किती तप केलं तर त्या तपापासून काय त्याचा उपयोग आहे? काहीच उपयोग नाही. दुसरं आहे अंतर्बहे यदि हरिश्च तपहा ततः किम. ज्याला आत हरीच आहे, बाहेर हरीच आहे, त्याची वृत्ती आत हरी बाहेर हरी, आणि हरीने घरी कोंडी येली. तुकाराम महाराज म्हणतात, आत हरी बाहेर हरी न हरीने घरी कोंडी येली. त्याच्या आतही हरीच आहे, बाहेरही हरीच आहे, वृत्तीतही हरीच आहे. आत हरीन बाहेर हरीन हरीने घरी. आता हृदयामध्ये सुद्धा काय? थोडक्यात त्या वृत्तीमध्ये आत बाहेर हरीचंच रूप भरलेलं आहे. तपहा ततः किम. त्याला तप करून काय करायचं? आणि ज्याला त्याच्या उलटं असं आहे, नांतर बही यदि हरिश्च तपहा ततः किम. ज्याच्या आतही हरी होत नाही आणि बाहेरही हरी, अंतर्मुखही वृत्ती होऊन हरिरूप होत नाही, बहिर्मुख वृत्ती असताना ती हरिरूप होत नाही. म्हणजे याचा अर्थ त्याला तपा ततः किम. त्यांनी तप करून तरी काय प्राप्त होतं? पण तप करत असताना अंतर्मुख वृत्ती होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते अंतर्मुख वृत्ती झाली तर मग त्याला तपाने सर्व काही साध्य होतं. असं आहे. काय होतं? तपसा हि परम नास्ती तपसा विंदते फलम. तपापेक्षा श्रेष्ठ साधन नाही, तपसा विंदते फलम. सर्व त्याला फल तपाने प्राप्त होतात. का? तपसा प्राप्यते स्वर्गम. ज्याला स्वर्ग पाहिजे कशाने मिळतो? तपानेच मिळतो. तपसा प्राप्यते यशहा. ज्याला जे यश मिळालं, कोणतं? मग आता काही वकील झालेत, काही डॉक्टर झालेत, काही नेते पुढारी मंत्री झालेत, त्याच्या मागे काहीतरी तपस्या असते का नाही? मग ज्यांना ज्या ठिकाणी यश प्राप्त होतं त्यांच्या पाठीमागे त्याचं ते तप असतं. आता काही माणसं काय ती चोरी करतात. मग चोरी अशी करतात का ते चालता माणसाला त्याला कळत पण नाही ते चोरी करायला. आता आपण जर चोरी करायला गेलो, आपलं जमल की चोरी करायची? आपल्या पाहिलं झटक्याला धरते ना, असं हाणतेन हाणतेन का नाही ते.
मग त्याला काय म्हणते ते तप. ते अशी गोष्ट सांगतात. एक महाराज होते ते, आणि ते कार्यक्रमाला गेले तिकडं कुठं त्या उल्हासनगरला. ते उल्हासनगरला खूप चोर आहेत, सगळे चोर बाजार आहे ते सगळा. मग ते सगळे मग कीर्तन वगैरे त्यांचे माळ करीत काय त्या महाराजांचे. ते म्हणले का रे तुम्ही चोऱ्या कशा काय करते म्हणले. आता महाराज म्हणले तुम्हाला कसं काय सांगायचं चोऱ्या करायचा. आता कार्यक्रम झाले बसले होते असं हात टेकून, त्यांच्या हातलं घड्याळ घेतलं काढून. गप्पा मारता मारता त्यांनी अशा गप्पाच्या नादाला लागले, आणि तिने आपला हात ठेवला असं कुठं ते हातलं घड्याळ ते असं ना का दाबलं का ते घड्याळ निघतं ते असं ते घड्याळ घेतलं काढून. आणि मग झालं का म्हणले आपण तुम्ही चोऱ्या कसं काय करता म्हणले. महाराज म्हणजे तुमचं घड्याळ घ्या म्हणे. कुठून घेतलं मग आम्ही अशाच चोऱ्या करतो म्हणे. मग त्याला चालता चालता त्याला ते घड्याळ चालता चालता काय बसल्या बसल्या इथं बसलेलं त्याला घड्याळ काढ त्याला कळत नाही. बरं का. मग याला काय तप आहे ना त्याच्या पाठीमागे, त्याच्यात त्याला जे यश येतं. मग तुम्ही जे काही करता त्या यशाच्या पाठीमागे त्याची ती तपश्चर्या असते. पण मग त्यांनी ते तप केलं म्हणजे त्याला पुण्य होतं, त्याचं पाप जातं, हा विषय नाही चालला. जे कोणतं तुम्हाला यश मिळालं असेल, शेती असेल, व्यापार असेल, नोकरी असेल, शिक्षण असेल, त्याच्यात जो जो मनुष्य यशस्वी होतो त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी पाठीमागं केले त्याचं काय असतं ते तपच असतं. आणि म्हणून तपसा प्राप्यते यशः, तपाने यश प्राप्त होतं. तपसा क्षयते पापम. मग हे सगळं तसं जसं होतं तसं तपाने पापसुद्धा निवृत्त होतं. तपाने पापसुद्धा काय होतं क्षय पावतं. आणि मग तपसा प्राप्यते यशः, हे सगळं तपाने सगळी गोष्ट होते. म्हणून तपसा सर्वमाप्नोते तपसा विंदते फलम. जगात सर्व काही प्राप्त होतं, जे जे फल पाहिजे ते ते सर्व काही प्राप्त होतं. ज्ञान विज्ञान संपन्ना सौभाग्यम रूपमेव च. ज्ञान विज्ञान, जे ज्ञान विज्ञान भाग्य हे सर्व यांनी काही ज्ञान संपन्न असतात, काही विज्ञान संपन्न असतात, काही भाग्य संपन्न म्हणजे श्रीमंत असतात. हे त्यांचं काय आहे त्याच्या या जन्मातलं मागच्या जन्मातलं कुठंतरी काय त्याचं ते तप. जाऊ द्या भरपूर तुम्हाला सांगितलं. तर असं तप असतं. आणि ते तप केल्यानंतर काय त्याला जगात काय असाध्य आहे, सर्व काही साध्य होतं. गीतेमध्ये 3 प्रकारची तप सांगितलेले आहेत. त्रिविध तप सांगितले. आणि हे कुठं सांगले 17व्या अध्यायामध्ये. आणि 18व्या अध्यायामध्ये ते तपाचे 3 प्रकार सांगितले. तर त्या 3 प्रकारचं तप हे प्रकार 17व्या अध्यायामध्ये 3 प्रकारचे तप सांगितलेत. आणि त्या 18व्या अध्यायामध्ये तपातले 3 प्रकार सांगितलेत. असं आहे ते तप 3 प्रकारचं कसं असतं. आणि कसं आहे हे तपाचे 3 प्रकार आहेत, कायिक, वाचिक आणि मानसिक. त्याला काय म्हणतो आपण देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शायरंत पूज्यते. म्हणजे त्याला म्हणतो आपण काय पूजनम शौचम आर्जवम आणि ब्रह्मचर्य अहिंसा असे त्यात 5 भाग आहेत. कुठलं तप हे शरीराने केलं तप असतं ते. अनुद्वेग करून वाक्यम सत्यम प्रियतंच स्वाध्याय व्यसनंचैव वाङ्मयं तप वाचिक तप. ते त्याच्यात सुद्धा किती 5 आहेत त्याच्यातसुद्धा. त्याच्यात 5 काय आहे तर स्वाध्याय, सत्य, प्रिय, हितकर असे जे आहेत ना, असं वाक्य बोलावं. अनुद्वेगम याचा अर्थ उद्वेगाचा अर्थ दुःख, आणि अनुद्वेग म्हणजे त्या बोलण्यातून कोणाला दुःख होणार नाही असं बोलून त्याला म्हणतात वाचिक तप म्हणतात. आणि मानसिक काय आहे मनप्रसाद सौम्यत्व मौनम आत्मविनिग्रह, हे भाव संशुद्धी ते तपो मानस उच्चते. हे काय झालं मानस्तप झालं असं. म्हणजे त्याला म्हणतात सौम्यत्व मौनम आत्मनिग्रहम, भाव संशुद्धी प्रसन्न करणारं असं मन असतं, त्याला म्हणतात मानसिक तप. तर असे ते तपाचे प्रकार असतात. हे तपाचे प्रकार का सांगले तुम्हाला, तर हे सर्व तप असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय नाही रामकृष्ण तुम्ही रामकृष्ण उच्चार अनंतर असे तप.
रामकृष्णाचा उच्चार केला तर त्याचं तप हे अनंत राशी होतं. आणि मग हे तपाचं काय होतं, तर मग आपण रामकृष्ण हरी जर म्हटलं तर आपलं तप होतं का, तर आपलं तप होत नाही. तर का होत नाही, आपण पण रामकृष्ण हरी म्हणतो की नाही, नुसतं रामकृष्ण हरी म्हणतो का, अनेक वेळा रामकृष्ण हरी म्हणतो, त्याचप्रमाणे अनेक वेळा जप केलं जातं, पण त्याच्यामध्ये काहीतरी चूक होते. तर काय चूक होते, पहिली गोष्ट नामस्मरण करत असताना त्या नामस्मरणामध्ये कुठंतरी विकार मिश्रित होतात. म्हणजे कामादी विकाराचा त्याग करून नामस्मरण करावं लागतं. दुसरी गोष्ट भगवत स्मृती. शास्त्र सांगतं तुम्ही रामकृष्ण हरी म्हणता, नामस्मरण करत असताना तुम्ही ज्या देवतेचं राम म्हटल्यानंतर तुम्हाला रामाची स्मृती झाली पाहिजे. कृष्ण म्हणत असताना तुम्हाला कृष्णाची स्मृती झाली पाहिजे. हरी विठ्ठल म्हणत असताना विठ्ठलाची स्मृती झाली पाहिजे. विकाराचा त्याग आणि देवतेची स्मृती. आणि तिसरी गोष्ट संसाराचा अनुताप. संसाराचा अनुताप याचा अर्थ पश्चाताप. म्हणजे नाहीतर रामकृष्ण म्हणायचं आणि पुन्हा जेणे पाप होतं ते करायचं, असं मग त्याला तर ते तप होईल का, ते नाही. रामकृष्ण उच्चार हे तप जरूर होतं, पण त्यात कोणत्याही प्रकारचा विकार मिश्रित, म्हणजे थोडक्यात मनोकामना, विकार काही एक नाही, त्यात मनोकामनेचा त्याग असावा लागतो, त्या देवतेची स्मृती असावी लागते. आणि तिसरी गोष्ट केलेलं पाप असतं ते पाप पुन्हा कधीच करणार नाही असा त्याच्यात अनुताप असावा लागतो. आणि चौथी गोष्ट, हृदयामध्ये परमात्मा आहे, तो चेतन रूप आहे आणि तो मी नामस्मरण केला ऐकतो, त्याला ते समजतं, असं चैतन्याचं चिंतन पाहिजे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असं असतं की नाही. नाथ महाराजांनी असं म्हटलंय, तप करत असताना त्यागोनी कामाची कामस्थिती आणि तै तपाची उत्तम गती. विकाराचा त्याग सांगितला म्हणजे त्यागोनी कामाची कामस्थिती, त्यालाच म्हणतात काय, ही तपाची उत्तम गती. अखंड लागे माझी स्मृती, त्या स्मृती आली काय, अखंड लागे माझी स्मृती आणि शुद्ध तप प्राप्ती या नाव, तर त्याचं ते शुद्ध तप होतं. म्हणजे काय आलं तुम्हाला, विकार त्याग आला, भगवत स्मृती आली, आणि तिसरी गोष्ट काय होते त्या ठिकाणी, माझ्या ठाई अनुताप. भगवंताच्या ठिकाणी भगवत स्मृती होऊन त्याच्या ठिकाणी अनुताप, म्हणजे पुन्हा ती पाप करणार नाही. संसाराच्या तापी तापवलं मी, नको नको नको, आता मी पुन्हा ते पाप करणार नाही, त्या वाईट मार्गात मी जाणार नाही, असा एक अनुताप. आणि त्या नावगाव उत्तम तप, त्याला म्हणतात उत्तम, की का हृदयी चिंतिता चित स्वरूप ते परमतप तपा माझी. हृदयामध्ये भगवताचं परमात्मा चिद्रूप आहे, तो परमात्मा चिद्रूप आहे, सद्रूप आहे. आणि माझं स्मरण केलं तर मग एवढं जर एकत्र केलं, रामकृष्ण हरी जर म्हटला, तो रामकृष्ण उच्चार केला, तर निश्चितच मग त्या उच्चाराच्या तपाच्या अनंतराशी होतात. रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप. नाही तर मग आपण तर भरपूर नामस्मरण करतो, बऱ्याच माळी तुटल्यात आणि बरंच नामस्मरण केलं, पण मग अशी गलती होती आपली. काय गलती होते, आपल्याकडून बऱ्याच वेळा त्यात विकार मिश्रित होतात. बऱ्याच वेळा आपण रामकृष्ण असं यंत्रासारखं म्हणतो, पण भगवत त्या देवतेची स्मृती आपल्याला नसते. मग नामस्मरण करत असताना डोळे झाकून का करायचं, तर त्या काला त्या देवतेची स्मृती व्हावी लागते. राम म्हटलं म्हणजे रामाची वृत्ती तर तदाकार झाली पाहिजे, कृष्ण म्हटलं कृष्णाकार वृत्ती पाहिजे, असं. आणि हरी म्हटलं, पांडुरंग म्हटलं की पांडुराकार वृत्ती झाली पाहिजे. म्हणजे त्याला काय लागतं, आपल्या कोणत्याची स्मृती प्रत्येक वेळी नामस्मरणाला होत नाही, त्यामुळे आपलं ते तप होत नाही. आणि तिसरी गोष्ट काय आहे, अनुताप. मग आपल्याला पश्चाताप नसतो ना, आपण गंमत म्हणून करतो, आनंद म्हणून करतो. मग पश्चातापेने शुद्धता. नामस्मरण करत असताना पश्चातापाचं नामस्मरण करावं लागतं, की हे पाठीमागचं झालं, वेळ वाया गेली, आयुष्य वाया गेलं, आता हे पुन्हा करणार नाही. आणि हृदयामध्ये तैसा
काय सर्वसच्या अमृतधन्यविष्टो मतस्मृती ज्ञानमपहो नैच त्या किंवा सर्व घटी राम संतांची प्रमाणं आहेत, पुरावा आहे. हृदय परमात्मा हा हृदयबंदी खाणी साठविला हरी आणि जी ही हृदय मंदिरी परमात्मा हा हृदयात आहे आणि तो चैतन्य रूप आहे. असं आपल्याला त्या चैतन्याचं चिंतन करता करता नामस्मरण केलं तर मग मात्र अनंत रामकृष्ण उच्चार करून त्या तपाच्या अनंत राशी होऊ शकतात अशी गोष्ट आहे. म्हणून रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप. तर असं आहे त्या रामायणामध्ये भरताच्या मुखातली एक व्याख्या आहे. तप कशाला म्हणतात म्हणजे नाम घेताना तप होत नाही, ते आपलं व्यर्थ जातं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नामस्मरण करत असताना, परमार्थ करत असताना त्याच्यामध्ये साधन अभिमान येतोच माणसाची गोष्ट. त्या सहज तुम्ही फार शुद्ध आहे, मी आता फार अनुष्ठान केलं, असा अज्ञानामुळे आपल्याला त्याच्यात अभिमान येतो. विसरून या रघुराया जे जे केले तपश्चर्या, साधन अभिमाने गिळले माया आणि श्रमची वाया वाढविला. म्हणजे सगळं व्यर्थ होतं की नाही. काय येतं त्याच्यामध्ये? अभिमान येतो. अभिमान येतो. मग आता रामकृष्ण म्हणत असं नुसता अभिमान जरी झाला त्याला, काय लोक काहीच नाही करीत, आपण नामस्मरण करतो असं जरी एक वृत्ती झाली तर त्याचं काय ते तप होऊ शकत नाही, असा प्रकार आहे. आणि म्हणून अनिमिष जे नामस्मरण ते उग्र तप दारुण, मग स्मरणा परते निज साधन सर्वथा. नामस्मरणासारखं जगात दुसरं कोणतंही साधन नाही. नामस्मरण केलं तर त्याचं तप होतं. निवृत्ती म्हणे नाम हेचे सार्थ, पण जप करा अमुप निरंतर भरपूर करा. पण त्याच्यामध्ये जर हे सर्व नियम घेतले तर त्या नामाचं तप होतं, अन्यथा तप काय होत नाही असं सांगण्यातलं तात्पर्य आहे. सकळ तपांचे तप ते तप सोपा राम मंत्र जप. बस हे सगळं खरं आहे. सोपं आहे नामसंकीर्ण साधन पै सोपे, सगळ्यात सोपं आहे राम. राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे सगळं असं म्हटलं आहे. पण त्याच्यामध्ये नामस्मरण करत असताना ते तपाच्या व्याख्यात बसतं का आणि ते तप होतं का आणि नामस्मरण करून मग ते पाप जातं का, हा आहे प्रश्न. तर असा आहे. आंतर्बाह्य हरिर्यस्य तस्य किं तपसा सुत, नांतर्बाह्य हरिर्यस्य तस्य किं तपसा वृथा. ज्याच्या आत आणि बाहेर हरी आहे मग त्याला तप करायची काय गरज आहे. त्याची मोगाची व्याख्या सांगितली तुम्हाला. ज्याच्या आत आणि बाहेर हरीच आहे त्याला वेगळे तप करायची गरज नाही असं आहे. आंतर्बाह्य हरिही यस्य तस्य किं तपसा सुत, त्याला तप करायची काय गरज आहे. ज्याच्या आत हरी बाहेर हरी असं आहे. आणि न आंतर्बाह्य हरी यस्य तस्य किं तपसा वृथा, ज्याच्या आत आणि बाहेर हरीबद्दल श्रद्धाच नाही, हरीबद्दल भावना नाही, निष्ठा नाही, तर त्यांनी तपश्चर्या करून त्याला तरी काय प्राप्त होणार आहे, काय प्राप्त होणार नाही. आणि म्हणून जाऊ द्या, तात्पर्य सांगायचे असं जर योग्य शास्त्रांनी संतांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे नामस्मरण केलं तर मात्र त्याचा रामकृष्ण उच्चार असा त्याचा उच्चार केला असताना किंवा करता क्षणीच अनंत अशा तपाच्या राशीचे राशी होतात असं म्हणण्यातलं तात्पर्य आहे. म्हणून रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप. आणि पापाचे कळप पळती पुढे, पापाचे कळप पळती पुढे याचा अर्थ नामस्मरणापुढे जगात पाप शिल्लक राहतं असं जगात कोणतंच पाप नाही. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप असं आहे. तर तन नास्ति कर्मजम लोके वाग्जम मानसमेव वा असं आहे. 3 प्रकारचे रामकृष्ण हरी 3 प्रकारचे काय असतात, पाप असतात. तर काय होतं, कर्मजम लोके कर्मजम कायिक पाप, वाग्जम वाणिक पाप आणि मानसमेवच मानसिक पाप, हे 3 पाप असतात. केशव कीर्तनात पापम न क्षेते यत्तु,
भगवंताच्या नामस्मरणाने या कलियुगामध्ये असं कोणतं पाप आहे का त्याचा क्षय होत नाही? असं जगात पापच नाही. तसं पापच असू शकत नाही. जे पाप नामस्मरणापुढे शिल्लक राहील असं जगात कोणतं पापच नाही. म्हणून पापाचे कळप पळती पुढे. प्रश्न असा आहे, पापाचे कळप पळती पुढे याचा अर्थ मग त्या पापाला काय पाय असतात का? पापाला पाय असतात का पळायला? नाही. बरं पाप ते का मूर्त असतं का? नाही. मग पाप बरं पळालं तर कुठं गेलं मग ते? पळालं कुठंतरी जायला पाहिजे ना. मग पाप पळालं तर पळून गेलं ते कुठं गेलं? आणि पाप पळालं त्याला पाय असतात का? आणि पाप पळतं ते मूर्त असतं का? आणि पाप जर पळालं तर ते मग आपल्याला दिसतं का? असे अनेक प्रश्न निर्माण होतील ना ते. तर पाप गेलं असं कसं काय? पाप पळून कसं काय जातं ते? तर ती काय असते, एक भाषा असते. ती काय असते? भाषा. पाप असं ज्ञानेश्वर महाराज म्हणले, सूर्योदय सरशी रात्री पळून जाय अपयशी. आता सूर्याचा उदय झाला मग ते काय रात्र म्हणजे अंधार, तो पळालेला दिसतो का आपल्याला कुठं? पळती याचा अर्थ क्षणार्धात निवृत्त होणं, त्याचा अर्थ असा तो पळून जाते नाम निवृत्त होत असते. मग जसा ज्ञानोदय झाला तर अज्ञानाची निवृत्ती होते. मग त्याला पहिलं लहानपणी म्हणलं का रे 4 आणि 4 किती? ते म्हणतो 12. हाईट चुकलं झालं. मग 4 आणि 4 किती? मग किती? अरे 4 आणि 4 8. थोड्या वेळेचं 4 आणि 4 किती? 12. 4 आणि 4 किती? 5. अरे 4 आणि 4 8 तुला सांगितलं ना आता 4 आणि 4 8. मग त्याला काही दिवसांनी कळतं 4 आणि 4 म्हटलं काय म्हणतो लगेच 8 म्हणतो. का? तर ज्या विषयात त्याला ज्ञान झाल्यानंतर त्यातलं जे अज्ञान असतं ते अज्ञान काय होतं? वेदांतशास्त्रामध्ये वृत्तीचा आणि विषयाचा संबंध म्हणजे विषय इंद्रियाच्या सन्निकर्षामध्ये जेव्हा ज्ञान होतं त्या कालामध्ये त्या विषयाच्या ठिकाणी असणारं अज्ञान, त्या अज्ञानाची क्षणार्धात निवृत्ती होत असते. मग ज्ञान उदय झाल्यानंतर जशी अज्ञानाची निवृत्ती होते, सूर्योदय झाल्यानंतर जशी अंधाराची निवृत्ती होते, किंवा एखादा सिंह असतो आणि त्या अरण्यात गेला आणि तिने एकदा गर्जना केली. गर्जना केल्याच्या नंतर तिथले जे असतात छोटे मोठे पशु पक्षी सगळे काय होतात? अत्यंत वेगाने पळून जातात. सगळे पशु पक्षी पळतात, अज्ञान पळतं, अंधकार पळतो, तर पशु पक्षी पळतात ते मूर्त असतात आणि ते पळालेले तुम्हाला दिसतात. पशु पक्षी पळालेले दिसतात म्हणजे त्याचा अर्थ जाणे ही जी क्रिया असते अज्ञानी माणसाला जसं सांगावं लागतं तसं जाणे निवृत्त होणे ही क्रिया असते आणि ते तुम्हाला कळण्याकरता पळणे हा शब्द वापरला आपल्याला कळण्याकरता. मग अज्ञान थोडंच पळतं. म्हणजे अंधार निवृत्त होणं, अज्ञान निवृत्त होणं, पशु पळून जाणं. तसं भगवंताचं नामस्मरण केलं आणि ऐकलं तर ते संपूर्ण पाप पळून जातं, नाम काय होतं? निवृत्त होतं. असं आहे. आणि म्हणून तर काय पापे पळाली बापुडी काळ झाला देशोधडी. पाप पळून जातं. असे भरपूर प्रमाणे चाल केलाशी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा, तुझं पापाची नाही ऐशे. नाम घेत असताना जगात असं कोणतं पाप आहे? ते पाप त्याच्याजवळ राहील असं कोणतंच पाप नाही. हरी उच्चारणे अंत पाप राशीन जातीला शिक्षण मात्रे. या भंगात पापाचे सगळे भरपूर वर्णन केलेलं आहे. तर ते असो, कृष्ण कीर्ती कथनाक्षरे रिगता ती कर्णद्वारे. कोणी रामकृष्ण हरी म्हटलं ज्यांनी नुसतं ऐकलं तरी सुद्धा भित्रेल पाप एक सरे निगती बाहेरे गजबजोनी. आत असणारं ते आपण राम शब्द सांगत असताना म्हणतो ना त्या ठिकाणी मकार असतो कपाळ, रकार उच्चार मात्रेनं बहिर्निर्याती पातकम. असं म्हटलं का आतले सगळे पाप बाहेर जातात आणि पुन्हा प्रवेशाभावेच आकार असतो कपाटवत, पुन्हा पाप आत येऊ नये म्हणून काय म्हणायचं? म्हटलं सगळं पाप बाहेर जातं आणि म्हटलं की पुन्हा गेलेलं पाप परत आत येऊ नये म्हणून आणि कपाटवत म्हणजे तो घोट काय होतात असे मिटतात. तर असं असतं. मग जसा सिंह आवळी दिल्यानंतर सिंहाच्या आवळीनंतर सगळे पशु पळून जातात किंवा सूर्याचा उदयानंतर अंधकार निवृत्त होतो.
ज्ञान झाल्यानंतर तसं आज्ञा निवृत्त होतं. मग तसं रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पाप पळून जातं, निवृत्त होतं पण कसं काय होतं? आहे का नाही? आहे का नाही? आता त्या आपण हरी उच्चारण्यात आपण अशी जातील अशी क्षण मात्रे तिथं आपण हे सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी ज्या कालामध्ये नाम उच्चार केला असताना नामामध्ये 3 शक्ती असते. काय शक्ती असते? सचित आणि आनंद. भगवंताचं नाम हे भगवत स्वरूप मानलं की नाही? कारण आपण म्हणतो नाम परब्रह्म असं म्हणलं, नाम चेतन रूप असं म्हटलं, तर मग चेतन म्हणजे काय असतं? ते सचित आणि आनंद आहे का? म्हण हा चित बरोबर तुझ्या लक्षात आलं. ते नामस्मरण केलं का त्यातले चिदत्व जे असतं ते ज्ञानरूप असतं आणि पाप असतं ते अंधकार रूप अज्ञान रूप असतं. पापाचं अधिष्ठान, पापाचा आधार कोण असतं? अविद्या, अज्ञान. मग नामस्मरण केल्यानंतर नामातला कोणता अंश पापाचा निवर्तक असतो? नाम सद्रूप पण असतं, नाम चिद्रूप पण असतं, नाम आनंदरूप पण असतं. मग सद्रूप हे पापाचं निवर्तक आहे का? नाही. पापाचे निवर्तक सत नामातला सदांश हा पापाच्या विरोधी नाही. नामातला आनंदांश हाही पापाच्या विरोधातला नाही. मग नामातला जो चिदांश असतो तो चिदांश तो अविद्याच्या विरोधी असतो. कारण चिदांश हा ज्ञानस्वरूप असतो आणि पाप हे तमरूप असतं, अंधकार रूप असतं. अंधकार म्हणजे अज्ञान रूप असतं. मग त्याला काय म्हणतात? पाप राहतं. पापाचं उपादान काय आहे? अज्ञान. पापाचं उपादान काय आहे? अज्ञान, अविद्या. हे त्याचं अधिष्ठान म्हणा, अविद्या म्हणा, अधिष्ठान आहे म्हणतात, पण त्याचं उपादान असतं. मग त्या कालामध्ये त्याला ते मानतो आपण. तर नामस्मरण केल्यानंतर त्यातला चिदांश असतो तो त्या अज्ञानाच्या विरोधी असतो. मग जसं अधिष्ठान ज्ञानाने आद्यस्थाची काय होते? निवृत्ती होते. मग ते अज्ञान आणि अज्ञान असतं, अज्ञान अविद्या ते कोणाच्या आश्रित आहे? ती परमात्म्याच्या आश्रित आहे. परमात्म्याच्या आश्रित आहे, आत्म्याच्या आश्रित आहे. आणि तो चिदांश त्याचं ज्ञान होणं म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान होतं. आणि अधिष्ठानाचं ज्ञान होणे याचा अर्थ अविद्या निवृत्ती होते. आणि अविद्या निवृत्ती जर झाली तर पाप राहीलच कुठं? पाप कुठं राहील मग? आणि म्हणून रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप जसं आहे तसं ते पापाचे कळपळती पुढे नामातला चिदांश ज्ञानरूप त्याने अविद्याच निवृत्त होते. तर पाप कुठं शिल्लक राहिलेला म्हणतात पळून गेलं आणि निवृत्त झालं असं म्हणण्यातलं तात्पर्य असतं. म्हणून माऊली म्हणतात रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप आणि पापाचे कळप पळती पुढे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.